नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री निमित्त मी करत आहे आज रुद्र अभिषेक देवाला। रुद्र अभिषेकाला तुम्हाला काय काय सामान लागते ते तुम्हाला सांगते। आणि आज करणार आहे आपण शिवरात्रीची पूजा। तर आपल्याला कशा प्रकारे शिवरात्रीची पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला बघूया मग शिवरात्रीच्या पूजेला काय काय सामान लागते। शिवरात्रीच्या पूजेला तुम्हाला लागणार आहे सर्वप्रथम उसाचा रस, त्यानंतर दही, भस्म, साखर, तूप, दूध, शहद आणि कमलगट्टा, मोहरी पिवळी, जव, तीळ, अत्तर आणि महाराजांना विळ्यासाठी लागणारे लवंग, विलायती, काली मिर्च, गहू आणि 108 तांदूळाचे दाणे। आणि इकडे आरतीसाठी हे पूर्ण साहित्य काढलेलं आहे। आणि नंतर आपल्याला बेलपत्र लागणार आहे, शिवनामावलीसाठी हार लागतील आणि सर्वात आवडतं म्हणजे हे धोत्र्याचं फळ, हे पण तुम्हाला पूजेला लागणार आहे। अशा प्रकारे आपण आता करणार आहे अभिषेकाला सुरुवात। चला बघूया मग आता अभिषेक कसा करायचा ते। आणि अभिषेक झाल्यानंतर आपण पिंड ठेवणार आहे इथे। बघू शकता तुम्ही ही तयारी करून ठेवलेली आहे मी पिंडीची। तर हे आपण इथं पिंड ठेवणार आहे पूर्ण आणि त्यानंतर आरती करणार आहे आपण। ही पूर्वरत तयारी केली मी थोडीफार, त्यानंतर आपण आरती करणार आहे। चला मग आता इथे पूर्ण अभिषेक करून घेऊ। कुठल्याही पूजेच्या आधी आपण आता करणार आहे गणपतीची पूजा। आपण कुठल्याही पूजेच्या आधी आपण गणपतीची पूजा करतो, त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे पहिलं गणपतीचा अभिषेक करायचा आपण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आता आपण स्वच्छ पाण्यानं गणपती धुवायचा आणि त्या जागेवर ठेवून द्यायचा। सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करणार आहे आता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आता गणपती पुसला। आता सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करणार आहे। चला दाखवते आता गणपतीची पूजा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपण सर्वप्रथम आता गणपतीला सर्व हळद, कुंकू, अक्षत सर्व वाहून घ्यायचं, एक लाल फूल आणि हे झाली गणपतीची पूजा। जे आपल्या शिवजीला आवडते डमरू, त्याच्यानंतर आपलं हे त्रिशूल, याची पण तुम्हाला पूजा करायची। चला आता आपण करणार आहे अभिषेक। आता आपल्याला फक्त ओम नमः शिवाय मंत्र म्हणून आपण अभिषेक करणार आहे। ही अखंड दुधाची धार आपण अशीच चालू ठेवणार आहे आणि मी हे बाकीचं सामान टाकत राहील आणि ओम नमः शिवाय म्हणत राहील। चला आता हा आहे उसाचा रस। बघू शकता तुम्ही। सर्वप्रथम आपण दूध टाकायचं पिंडीवर, कधी पण दूध टाकलेलं आहे। आता मी दही टाकते। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। आता टाकायचा आहे उसाचा रस। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दुधाची धार आपण अखंड चालूच ठेवलेली आहे, बघू शकता. आता तूप टाकायचं आपल्याला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बघा, तूप टाकलं आपण, तर तुपाची धार पण टाकली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. आता साखर टाकायची. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आता आपण स्वच्छ पाण्यानं पिंड धुवून घ्यायची. आता हे पूर्ण यामध्ये पूर्ण संपेपर्यंत ही धार अशी चालू ठेवायची. ओम नमः शिवाय मंत्र म्हणत राहायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पूर्ण आपण आता हे 108 मंत्र म्हणून पूर्ण पिंड ही 108 वेळा मंत्र म्हटलं आपण, आणि पूर्ण दुधाची धार चालू होती. आता आपल्याला साध्या स्वच्छ पाण्याने पिंड धुवून घ्यायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपली पिंड धुणं झाली. आता ती उचलायची, चांगली स्वच्छ पुसते आणि बाकीची पूजा करते. आता आपण पिंड पूर्ण मी स्वच्छ पुसून घेतली. पाणी पण तुळशीचे बाहेर आपला अंगणामध्ये ते झाड आहे माझ्या, तिथे टाकून घेतलं. आता तुम्हाला शांततेनं सर्व पूजा करायची. आता करायचं आपल्याला महादेवाला सुंदर अष्टगंध लावलं. आता पहिले चंदन लावायचं आहे. हे चंदन घरी घासून तयार केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. आता आपल्याला वाहायचं आहे. सर्वप्रथम यामध्ये जे सामग्री काढली मी तुम्हाला मगाशीच दाखवली, ते पूर्ण सामग्री, ही जी सामग्री काढली ना आपण, ही पूर्ण सामग्री आपल्याला वाहायची आहे, बघू शकता तुम्ही. आता एक एक वस्तू आपण वाहणार आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुर्वारुकमिव वंदनां मृत्योर्मुक्षी यमामृता. आता वाहायचे आपल्याला जव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुर्वारुकमिव वंदनां मृत्योर्मुक्षी यमामृता. माझ्याकडे काळे तीळ नव्हते, तर मी हे व्हाईट कलरचे तीळ घेतले मैत्रिणींनो. आणि त्याही काळे तीळ पण ते पण मार्केटमध्ये असे मिळून राहिले की त्याला पूर्ण हे लावून देऊन राहिले ब्लॅक कलर. त्याच्यामुळे मी हे व्हाईटच तीळ घेतले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपल्याला हे 5 कमलगठ्ठे व्हायचे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. पिवळी मोहरी व्हायची. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. आता गहू व्हायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता काली मिर्च व्हायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
आता आपण पूर्ण मी जे सामग्री सांगितली होती आपण ती सर्व सामग्री वाहून घेतली. कमलगट्टे वाहले, मोहरी वाहली, काली मिर्च, त्यानंतर जव वाहलं, म्हणजे जे जे मी सामान सांगितलं होतं तर ते तीळ वगैरे सर्व आपण वाहून घेतले, तांदूळ वाहून घेतले. आता आपल्याला सगळ्यात प्रथम एक बेलाचं पान व्हायचं आहे. ओम नमः शिवाय. आणि एक पुष्प व्हायचं आहे. ओम नमः शिवाय. शिवजीला आवडणारं धोत्र्याचं फळ व्हायचं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि विड्यासाठी आपल्याला सर्वात मागून लवंग, विलायती ही सगळ्यात म्हणजे आपली पूर्ण पूजा झाल्यावर आपल्याला व्हायची आहे ती पण. आणि आता थोडंफार आपण हे जे आहे ना भस्म, हे भस्म शिंपडून घेणार आहे देवाचं. टाकलं आपण भस्म टाकलं. आता थोडं हे करायचं आहे थोडं. आता आपल्याला अत्तर लावायचं आहे देवाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अत्तर लावून झालं आता देवाचं. आता मी हे देवाला ड्रेस आणलेला आहे, तो आरतीच्या टाईमला घालणार आहे मी. ड्रेस आणि फेटा हे मी आरतीच्या वेळेस घालणार आहे. आता आपल्याला पूर्ण शिवनामावली म्हणायची आहे. बघू शकता तुम्ही, दाखवायचं. ही शिवनामावली आहे. ही शिवनामावली म्हणायची आणि एक एक बेलाचं पान व्हायचं. ही पूर्ण 108 नावांची शिवनामावली आहे. मी आता एक एक बेलाचं पान वाहणार आहे आणि शिवनामावली म्हणणार आहे. चला आता करते मी सुरुवात. अर्ध करतो. ओम नमः शिवाय. ओम शंभेश्वराय. ओम महेश्वराय. ओम. आता आपण पूर्ण शिवनामावली म्हटली. शिवनामावलीत मी पूर्ण बेल वाहलं, तुम्हाला सांगितलं ओम नमः शिवाय मंत्र म्हणा. नसली तुमच्याकडे शिवनामावली तर पूर्ण शिवनामावलीत आपण 108 बेलाचे पानं वाहिली. तुम्हाला दाखवलं काय काय सामान वाहलं मी ओम नमः शिवाय म्हणून. हे पूर्ण वाहलं. आता मी हे पूर्ण पिंड व्यवस्थित साफ करणार आहे आणि आरतीसाठी तयार करणार आहे. आता हार वगैरे सर्व घालून, देवाला ड्रेस घालून, आज शिवजीचं लग्न आहे ना, त्यामुळे आज देवाला छान सजवते. असं वाटलं पाहिजे की डायरेक्ट नवरदेव झाले, शिवजी चालले आता निघाले म्हणून. चला आता नंदीला सजवायचं आहे, नंदीचा अभिषेक करायचा आहे आणि आता आपण तिथं पूजा करणार आहे. चल. अशा प्रकारे मैत्रिणींना आपण ते पूर्ण पिंड उचलली आणि इथे ठेवली. इथे तिला ड्रेस वगैरे घातला. बघू शकता तुम्ही. पूजा आपण नैवेद्य ठेवला. आपल्याला पूर्ण आरती करून घेतली. आता आपण आरती वगैरे झाली आपली. आता आपल्याला हा सगळ्यात शेवटी आपण विळा देणार आहे. हा विळा ठेवणार आहे शिवजीसाठी. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आरती वगैरे करून तुमची आपली पूजा संपन्न करायची. बघा तुम्ही कशी केलेली आपण पूजा. अशा प्रकारे आपण पूजा पूर्ण संपन्न झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.